आणि आज फक्त भाषण करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाहीये। तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा, काही तुमच्या मनामध्ये देखील धाडसी कल्पना असू शकतात। नवीन जनरेशन आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझे बंधू आहेत, आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यामुळे काहींच्याकडे अनुभवाचे बोल असतील, काहींच्याकडे एक नवीन व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धाडसी कल्पना, काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत। आपल्या इथली चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे। विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत, मराठवाड्यातले वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत, कोकण वेगळा आहे, आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे। असे सगळ्या वेगवेगळा आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत। आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानाने मांडणार आहोत। ही गोष्ट कृपा करून सर्व सन्माननीय सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। मित्रांनो, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये, तर ती तळागाळातून बांधली जाते। म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजेत। बूथस्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिर, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवक टाउन हॉल, महिला बचत गट बैठक आणि उद्योग, त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं, हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील, जनतेच्या जवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं कामा नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात, असं पण घडता कामा नये, असं पण होता कामा नये। आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत, शिवसेना शिंदे साहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत। अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या। मी तुम्हाला मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही। महाराष्ट्राला स्थिरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे। या आमच्या अंतःकरणाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे। हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं। जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं, कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं।